आलेले आहे। वकील बाहेर येत आहेत। वकिलांचे नक्की काय म्हणणं येते ते देखील आपण जाणून घेऊया। आपण पाहतोय गेल्या जवळपास 1 तासापेक्षा अधिकचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी सुनावणी सुरू होती आणि ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। सरकारी वकील हे पहा काय चला बाहेर या। हे पहा याच्यामध्ये सरकारी वकिलाच्या वतीनं आणि वाल्मिक कराड यांच्या वतीनं जे वकील आहेत अधिकृत ते याच्यावर उत्तर देऊ शकतात। नाही मी न्यायालयामध्ये होतो तर त्यामध्ये न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। आणि नेमकं काय काय युक्तिवाद केला गेला? तुम्ही पोलीस कोठडी देखील मागणी केली होती मात्र ती मान्य केली गेली नाही। हे पहा तेच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयाने कुठलीही त्यांची हे घेतलं नाही, दखल घेतली नाही, पोलिसांची आणि सरकारी वकिलाची दखल घेतली नाही। त्यामुळं न्यायालयीन कोठडी खंडणीच्या प्रकरणात सुनावली आहे। आणि काल आणि याच्यामध्ये तर दुसरीकडे आपण पाहतो की वाल्मिक कराड याच्या आईची प्रकृती या ठिकाणी बिघडते। डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, पोलिसांनी देखील येऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मात्र वाल्मिक कराडवरचे गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असा पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतलेला आहे। तर सेशन कोर्टातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। वाल्मिक कराड संदर्भात सेशन कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान काय निर्णय झाला हे पाहणं महत्त्वाचं आहे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडच्या ताब्याची परवानगी मिळालेली आहे। आताची वाल्मिक कराडला जे आहे बीडच्या दिशेने आता रवाना जे आहे ते करण्यात येते। आपण पाहतो या ठिकाणी याच गाडीमध्ये वाल्मिक कराड जो आहे त्या ठिकाणी बसलेला आहे। आपण पाहतोय वाल्मिक कराडला या ठिकाणी इथे कस्टडी जी आहे त्या कस्टडीमध्ये वाल्मिक कराड असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। आणि आपण पाहतो या ठिकाणी वाल्मिक कराडला जे आहे ते पोलीस कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत, बीडला नेत आहेत की कुठे नेत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय आरोपी जे आहेत ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काय प्रतिक्रिया आहे? काय प्रतिक्रिया काय बोलायचं का? हे चाल माझी फ्रेम बघा ना मॅडम, माझ्या फ्रेम मध्ये